नमस्कार मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाचीच परीक्षा होते, त्याला कोणीच अपवाद नाही। नोकरी मिळविणे हा त्या परीक्षेचाच एक भाग असतो। यासाठी वेळेवर श्रम करण्यापेक्षा आधीपासूनच प्रामाणिक प्रयत्न केल्यास सहज स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करता येतात। आपल्या मदतीसाठी आमच्या चॅनलवरती नियमितपणे जनरल नॉलेज विषयक व्हिडिओ अपलोड केले जातात। आमचे व्हिडिओ नियमितपणे बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम काय आहे? आपले पर्याय आहेत: ए, आपल्या जीवनात आरोग्याचे महत्त्व आहे; बी, आरोग्य संपत्ती आहे; सी, माझे आरोग्य माझे हक्क; डी, सर्वांसाठी आरोग्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, माझे आरोग्य माझे हक्क। प्रश्न दुसरा, भारतीय हवाई लष्कर आणि नौदलासाठी देशातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कुठे बांधले जात आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे। आपले पर्याय आहेत: ए, चेन्नई; बी, अंबाला; सी, कोलकाता; डी, मुंबई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई। प्रश्न तिसरा, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पहिल्या महिला ज्युरी सदस्य कोण ठरल्या? आपले पर्याय आहेत: ए, बिल्किस मीर; बी, भूमी पेडणेकर; सी, प्रिया अग्रवाल; डी, मेरी कोम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिल्किस मीर। प्रश्न चौथा, महाराष्ट्रात 29वी महानगरपालिका कोणती ठरली? आपले पर्याय आहेत: ए, इचलकरंजी; बी, वसई विरार पनवेल; सी, जालना; डी, यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जालना। प्रश्न पाचवा, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? आपले पर्याय आहेत: ए, राज्यपाल; बी, राष्ट्रपती; सी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश; डी, राष्ट्रीय न्यायिक आयोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती। मित्रांनो, या व्हिडिओमधले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न सहावा, जनस्थान पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय: ए, आशा बगे; बी, विंदा करंदीकर; सी, मंगेश पाडगावकर; डी, मधु मंगेश कर्णिक। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आशा बगे। प्रश्न सातवा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? पर्याय: ए, भाखरा नांगल; बी, हिराकूड; सी, रेहरी; डी, इंदिरा सागर। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, हिराकूड। प्रश्न आठवा, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए, भंडारा; बी, गोंदिया; सी, वर्धा; डी, गडचिरोली। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्धा। प्रश्न नववा, कितवी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? पर्याय: ए, 70वी; बी, 71वी; सी, 72वी; डी, 73वी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 73वी घटना दुरुस्ती। प्रश्न 10वा, मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो? पर्याय: ए, हृदय; बी, मेंदू; सी, यकृत; डी, फुफ्फुस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यकृत। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए, रायगड; बी, अकोला; सी, ठाणे; डी, सातारा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, रायगड।
प्रश्न 12वा, वाहनाचा खालीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? पर्याय ए ब्रेक, बी एक्सिलेटर, सी क्लच, डी स्टिअरिंग व्हील. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी क्लच. प्रश्न 3रा, महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? पर्याय ए सावित्रीबाई फुले, बी शाहू महाराज, सी यशवंतराव चव्हाण, डी डॉक्टर आंबेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाहू महाराज. प्रश्न 14वा, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? आपले पर्याय आहेत ए राम गणेश गडकरी, बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, सी कृष्णाजी केशव दामले, डी नारायण सीताराम फडके. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न 15वा, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? पर्याय ए ठाणे, बी नागपूर, सी यवतमाळ, डी गडचिरोली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गडचिरोली. मित्रांनो, आम्हाला देखील आपल्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. यासाठी आपण व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 16वा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? आपले पर्याय आहेत ए दिल्ली, बी नागपूर, सी मुंबई, डी नवी मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी मुंबई. प्रश्न 17वा, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? पर्याय ए 4 वर्षांनी, बी 5 वर्षांनी, सी 6 वर्षांनी, डी कधीच नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी कधीच नाही. प्रश्न 18वा, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहेत? पर्याय ए महाड व पुणे, बी नागपूर व धुळे, सी कोल्हापूर व पुणे, डी नागपूर व पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर व धुळे. प्रश्न 19वा, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? पर्याय ए बाबा आमटे, बी डॉक्टर सुनील देशमुख, सी डॉक्टर पंजाबराव देशमुख, डी डॉक्टर शिवाजी पटवर्धन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न 20वा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? आपले पर्याय आहेत ए सिंहगड, बी रायगड, सी तोरणा, डी राजगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तोरणा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.